शेकडो कार्यकर्त्यांसह या मराठा बांधवांसह मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने आता पुढे सरकत आहे। त्यामुळे हे आंदोलन आता कशा पद्धतीने रूप घेणार, या आंदोलनाची व्याप्ती किती वाढणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर राजकीय वर्तुळातून देखील मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनावरती विविध प्रतिक्रिया समोर आल्याचं आपण पाहिलं होतं। तर मनोज जरांगे पाटील यांना लोकशाहीमधून हा आंदोलन करण्याचा अधिकार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। त्याचबरोबर जर या आंदोलनामध्ये काही गैरप्रकार झाला, अनुचित झालं तर याचे जबाबदार हे मनोज जरांगे असतील असा थेट इशारा यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी देखील दिला। तर राधाकृष्ण विखे पाटील जे या आरक्षणासंदर्भातल्या उपसमितीचे नुकतेच झालेले अध्यक्ष आहेत, त्यामुळे आता ते देखील या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांची नेमकी भेट कधी घेणार, मंत्री उदय सामंत हे देखील मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार होते, मात्र ती भेट काही होऊ शकली नाही। आज आता ज्यावेळी मनोज जरांगे पाटील हे स्वतः मुंबईमध्ये पोहोचतायत, त्यांची भेट या नेत्यांकडून, या शिष्टमंडळाकडून कधी घेतली जाते, या शिष्टमंडळाला यश येतं का मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्यासाठी हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। घातलेले आहेत त्याच नियमांना धरून आता जरांगे मुंबई जवळ करतायत। फक्त जर तयारी बघितली तर ही तयारी अत्यंत महत्त्वपूर्ण आपल्याला दिसून येते। ही तयारी सगळं बोलून जाते। हा फक्त एका दिवसाचा प्रश्न नाहीये, हे आंदोलन पुढे वाढू शकतं जर याच्यामध्ये सरकारने हस्तक्षेप केला नाही, जर सरकारने याच्यावरती तोडगा काढला नाही तर जरांगे आता आरक्षण घेतल्याशिवाय परत मागे फिरू शकत नाही, हेच यावरून दिसतं। माझ्यासोबत काही कार्यकर्ते सुद्धा आहेत, आपण कार्यकर्त्यांशी संवाद साधूयात। मला सांगा, आता जरांगे काही वेळातच आता इथून मार्गस्थ होतील आझाद मैदानाकडे, तुम्ही कुठून आलेले आहात आणि तुमचा उत्साह काय सांगतोय? मी बीड जिल्ह्यामधून आलेलो आहे, शिरोड कसाब नांदिवली गाव। तर उत्साह मोठ्या प्रमाणात आहे। आणि मला सांगा, आता ही दुसरी टर्म आहे मुंबईला जायची, याच्या आधी मुंबईमध्ये आले, लोणावळ्यामध्ये एक बैठक झाली, त्या बैठकीनंतर सकाळी जेव्हा जरांगे पाटील नवी मुंबईच्या वेशीवरती थांबले होते, एकनाथ शिंदे त्यावेळी मुख्यमंत्री होते, एकनाथ शिंदेंनी जरांगेंना काहीतरी शब्द दिला, तो शब्द पूर्ण अजून झालाय की नाही हे अजून अद्याप कळलेलं नाहीये, मात्र मुद्दा असा उपस्थित होतो तेव्हा जरांगेंनी गुलाल उधळलेला होता। आज जर पुन्हा सरकारच्या शिष्टमंडळानं जर जरांगेंना वेशीवरती थांबवलं, सणसूद चालू आहे मुंबईमध्ये, गणेशोत्सवाची लगबग चालू आहे, मुंबईमध्ये गर्दी होते, मात्र याच गर्दीचा सगळा जर आढावा घेऊन जर सरकारनं जर पुन्हा एकदा वेशीवरती जरांगेंना रोखलं तर नेमकी पुढची भूमिका काय असणार? आम्ही जे जरांगे पाटील भूमिका घेतील त्याच्यावर संपूर्ण महाराष्ट्राचा मराठी समाज ठाम आहे। गेल्या वेळेला सरकारने जी भूमिका घेतली होती तुम्हाला आरक्षण देऊत म्हणून, त्याच्यावरती जरांगे पाटलानं माघार घेतली होती सरकार विश्वास ठेवून। जर सरकार वेळोवेळी जर असं करत असेल तर मराठा समाजाला इथून पुढे पर्याय नाही। पाटील तरी ठरवतील ते धोरण आणि पाटील बांधतील तेच तोरण, यापुढे मराठा समाज हेच करणार आहे। त्यामुळे आता हे आंदोलन आता नेमकं अजून किती दिवस चालतं, सरकार याच्यामध्ये हस्तक्षेप करतं का आणि काय या आंदोलनामधून तोडगा निघतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन सिद्धांत उबाळेसह सिद्धेश ताकवले, जय महाराष्ट्र, पनवेल। अंतरवाली सराटीतून जरांगे पाटील आता मुंबई जवळ करण्यासाठी निघालेले आहेत आणि त्यांच्यासोबत शेकडो